पण त्या चालेल ABCD बन बरं. सर ABCDWXYZMNPSQ एन झालं वाटतं. TUVWXYZABCD 9 झाली सर. हां एवढंच येते सर. अरे 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 तो सगळा इंग्रजीचा जीव घेतला. जिंकू द्या. तू मन बरी ABCD. चल मन ABCD. ABCD. एवढा कुथा लागला काहून? सरळ म्हण ना. सर रात्री मटण खाल्लं सर आणि त्याचा रस्सा पिला सर तिखट. रातपासून लयच लूज मोशन व्हायला सर. परसाकड लागली सर परसाकड. काय तुझी ती भाषा न काय परसाकड लागली काय तू मटण हा आराम करायचा आजची दिवस घरी. सर तुम्हीच तर म्हणले शाळा बुडवायची नाही. सर या आजच्या दिवस मागच्या बेंचवर बसू द्या बरं सर. बेंच भरवर सर हे आजच्या मागच्या बेंचवर बसू मागे बसू द्या सर. जा झिंगुट्या मागं बस बरं. सर एकदा जाऊन येऊ का सर? परसाकड लागली सर जोराची. जाऊन येऊ का? ए परसाकड करू नको. तुला जर जायचं असेल लॅट्रिनले तर तो काय म्हणायचं सर पाहुणे आले. आलं का लक्षात? हां जाय. ABCD म्हण बरं तू. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. अरे वा चांगली ABCD पाठ झाली ना तुझी. येऊ का सर? जाय बस त्या जागेवर जाऊन बस. आता फरसाकड बनायचं नाही. पाहुणे आली म्हणायचं. हां हां तर मला एक सांगा. सर पाहुणे आले सर. जाय लवकर जाय. सर चल घरीच जाऊ द्या सर. तू मुकानं बे तू काम करणं. चल वार किती सांग. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. बरं ऐका 2 दिवस किंवा 3 दिवस मी रजेवर जाणार आहे. हां तर मॅडम सगळे तास मॅडमच घेतील. त्याच्यामुळे मॅडमला परेशान करायचं नाही बरं का गण्या. सर येऊ का सर? बस त्या जागेवर जाऊन बस. मी म्हणतो इतकं खायचं कशाले? हा तर कमी खायचं ना. ताटात आला मी तितकाही रस्सा प्यायचा बगर मटण खायचं 2-4 भाकरी खायच्या चपात्या खायच्या भात खायचा कांदा वेगळा लिंबू वेगळं. आपला जीव किती छटाकभर. आपण मटण खायलो किती अर्धे 2 छटाक. मग ते पोटात कसं होईल हा. तू मुकानं तू मास्तर लोक होऊ न गण्या. मी आहे नाही तर मी पाहिलं काय करायचं. त्याला सुट्टी द्यायची नाही द्यायची. त्याला अजून सुट्टी मागितली का? हां त्याला जेव्हा वाटेल तेव्हा घरी जाईल ते. तू काल शहाणपणा शिकवा लागला. मला काय करायचं ते भरू द्या टेबल भरवला तर. हां तर मग तुम्ही पाणी आणून टाका आणि कोणाला सांगा आणि मी आपण करणार नाही ते. हां त्यालाच करू द्या काय करायचं. सर पाहुणे आले सर. जाय लवकर जाय. हां तर 2-3 दिवस मी गावाला चाललो. मॅडमला परेशान करायचं नाही. आलं का लक्षात गण्या? हां जे शिकवतील ते शिकायचं. निबंध लिहा म्हणते निबंध लिहायचा. पुस्तक वाचा म्हणते पुस्तक वाचायचं. कारण की त्यांना म्हणजे एवढ्या याला शिकवता येणार नाही ना इतके विषय. हां त्यांचे ते विषय शिकवतील. बाकीचे विषय ते त्यांच्या मनाने शिकवतील किंवा नाही शिकवतील किंवा त्यांचाच एक्स्ट्रा क्लास घेतील. सर कुठे चालले तुम्ही? तुला काय करायचंय? मी कुठे जाईल? तुला काय करायचंय? पोरगी पाहायला चाललो. काय पण त्या नोकरीचा इतका फरक पडते. इथं ज्याचे लग्न राहिले त्याला पोरे भेटून येतात. त्याचं वय 35 40 45 वर्ष व्हायला लागले. आणि हे आपला गुरुजी अर्ध्याच्या वर झाला म्हणजे 60 वर्ष 55-60 वर्ष वय असेल. हां पोरगी पाहायला चालले. पाय जरा घोर कलियुगी बाबा. पगारीचा परिणाम आहे. ए बडबड करू नका ना. काय चाललं तुमचं? सर मला एक प्रश्न पडला. या वयात पोरगी पाय जरासं अवघडच वाटायला सर. अबे माकड तोंडिया. पोरगी पाहा म्हणजे मला लग्नासाठी पोरगी पाहा नाही चाललो मूर्खा. आमच्या एका नातेवाईकाला मुलगी झाली. छानशी छोटी मुलगी झाली. बाळ झालं बेबी गर्ल. ते पाहायसाठी चाललो मी.
आलं का लक्षात? पोरगी पाया चालली का आणि या वयात अनेक प्रश्न पडला आणि तुला असे भले प्रश्न पडतात, अभ्यासातला एखादा प्रश्न पडत नाही तुला हा ते असे तरंगतात का वरी? सर अभ्यासाचा जास्त लोड नसते घ्यायचा. नाही कोणत्या गोष्टीचा लोड घेतला की ती गोष्ट अवघड वाटत असते, त्याच्यामुळे कोणत्याच गोष्टीचा लोड घ्यायचा नाही. आणि मीन म्हणते अभ्यासाचा कसा लोड घेत नाही. आलं का लक्षात सर? जे आलं ते आलं, जे नाही आलं ते नाही आलं. हा अरे तुम्ही दोघं म्हणजे खायला काळण भुईल भारा. आलं का लक्षात? हां तुमच्या दोघायला शिकवणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी टाकणं आहे. हां तुम्हाला निव्वळ फक्त कसं आहे, तुम्ही टाईमपास करा शाळेत येता. आलं का लक्षात? आता पुढच्या वर्षी सगळे विद्यार्थी असे ढ विद्यार्थी मी काढून देणार आहे. की नको शाळेची संख्या कमी असली तरी चालते, पण रिझल्ट चांगला लागते. 3-3, 2-2, 4-4 वर्षाला एकाच वर्गात तुम्हाला लाजा वाटत नाहीत का रे? वाटते ना सर, लाज वाटते सर आम्हाला. वाटते का? म्हणजे हाय जराशी शिल्लक आहे समजा. नाही सर, नापास झाल्याची लाज नाही वाटते सर, पण आता आम्ही मोठाले झालो, आता फुल पॅन्ट पाहिजे, पण हाफ पॅन्टवर शाळेत येतो म्हणून ती लाज वाटते सर. हाफ पॅन्ट ते नाडान जरा लाज वाटते सर. अरे तुम्हाला त्या पॅन्टीच्या नाड्याला गुंडाळू मारा लागते. हां आलं का लक्षात? हे काहून नाही आलं? घरी गेलं काय? झिंगुट्या घरी गेला काय? का रे काहून उशीर केला? जायच्या जागेवर जाऊन बसता पळ. जायच्या जागेवर जाऊन बसता पळ. नाही सर, मी उभाच ठीक आहे सर. अरे जागेवर जाऊन बस म्हणालो ना. हां पुन्हा पाहुणे आले का? नाही सर, पाहुणे नाही आले सर. त्या मंगाच्याच पाहुण्याने मुक्काम केला सर. हा मंगाच्याच पाहुण्याने मुक्काम केला सर. म्हणजे सर ते पॅन्टच. अरे चल पळ बाहेर पळ. पळ लवकर घरी जाय. सर तुम्हाला म्हणून लावून मिळेल घराकडे पाठवा. बरं सर त्याच्या पाहुणे टेबलावर मुक्काम नाही केला. हा नाही तर आपल्या वर्गाच्या बाहेर मुक्काम करायचं काम पडलं असतं सर. बरं मोकळा बसा. चला काढा पुस्तक काढा.